बाजूला बसलेले आमचे धनंजय मुंडे माझे मेहुणे आहेत, त्यांची बहीण माझ्या लहान भावाला आहे. ताई म्हणल्या, अण्णा तुमचा चेहरा खुल्लाय मेहुणा बघून. पण आई, ह्या सख्या मेहुण्याला सोडून मी तुमच्या बरोबर राहिलो ताई. आज तुम्ही एक झालो, माझं मन भरून आलं. पण मुंडे साहेबासाठी डगमगलो नाही आम्ही ताई. आणि आज दोघही, हा माळा कुळीचं स्वप्न होतं. काल आम्हाला माहित आहे 12 वर्ष, तर या उद्घाटनाला दोघही बहीण भाऊ राहू म्हणून लांबले. त्यांना अडचण होती, ताईला बोलावं का, धनंजयला बोलावं, डीएम ला बोलावं का, पीएम ला बोलावं. आणि आज डीएम पीएम मध्ये लांबलं ताई. आता डीएम पीएम एक झालेत, पुतळ्याचं अनावरण झालं आणि हाच संघर्ष आता कायमपणे चालू राहील. म्हणून मित्र हो, मुंडे साहेबांचं या गावासाठी खूप योगदान आहे. मुंडे साहेबाला गाव कधी विसरू शकत नाही. आणि आमच्यासारखे ज्यांच्या कुळाचा उदाहरण मी तुम्हाला सांगत 2 मिनिटात मी संपवतो माझा विषय. हे जे मेहुण्याचं उदाहरण दिलं ना, मुंडे साहेब माझ्या गावला आले, माझं घर बघितले, माझा ऊस बघितले आणि मला तुमच्या भावाला मुलगी द्यायची आहे म्हणले. हातात साखर घेतले, सोयरीक झाले. त्याच्यानंतर मी होतो जनता दलात, साहेब होते भाजपमध्ये, आता तुम्ही भाजपमधून थांबा म्हणले. म्हणलं साहेब, राजकारण वेगळं, सोयरी पण वेगळं. मी जनता दलात आहे, मी जनता दलातच राहणार, मी काही भाजपमध्ये येणार नाही. साहेबांनी म्हणले, तुम्हाला जर एवढा माज आहे तर मी तुमचा माज उतरल्याशिवाय राहणार नाही. मी जनता दलातून थांबलो. आणि धनंजय भाऊ मुंडे साहेबांनी तिथं सभा घेतली उदगीरला, आणि त्या सभेमध्ये म्हणले की मला मुख्यमंत्री व्हायचं आहे. गोविंद केंद्रे हा माझा सोयरा नाही, माझा सोयरा एरमी आहे, ह्याची पाठ लावा म्हणले. 1100 मतानं माझी पाठ लोकांनी लावली. मी पडलो. पुन्हा साहेबांनी मला आनंद वाटतो, मी पडल्यानंतरचा उपमुख्यमंत्री होते आणि मला फोन केले, आता तर तुमचा माज उतरला का. मी म्हणलो साहेब, पूर्ण माज उतरलाय. मग या माझ्याकडे आताही तुम्हाला आमदार करतो. आणि मी एका सेकंदात तयार झालो. आणि म्हणले, मला तुझं दुही अंगी लग्न करून देतो. मला तिकीट दिले, गाडी दिले, पैसे दिले आणि मला 18,000 मतांनी निवडून आणले. एकदाच का होईना आमदार झालोय धोंडगेजी. तुमच्या नशिबात आलं नाही ते. धोंडे तुमच्या नशिबात आलं नाही. देवीदास तुमच्या नशिबात नाही. पण एकदा का होईना आमदार बनण्याचं स्वप्न गोपीनाथराव मुंडे साहेबांमुळे माझं साकार झालेलं आहे. अशा महान नेत्याला विनम्र अभिवादन करून माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय भारत.